75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं दिल्लीमधील राजपथावर भारताच्या संस्कृतीचं आणि शौर्याचं दर्शन झालं। लष्करी जवानांच्या चित्तथरारक कसरतींनी अंगावरती रोमांच उभं राहिलं, तर चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकतेचा सोहळा देखील राजपथावर अनुभवता आला। पाहूया दिल्लीतील राजपथावरील उत्साहाची 50 दृश्य। प्रजासत्ताक दिन म्हणजे आपला राष्ट्रीय सण। याच दिवशी साऱ्यांचंच लक्ष लागून असते ते म्हणजे दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या सोहळ्याकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सकाळीच कर्तव्य पथावरती आगमन झालं। यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित मान्यवरांची भेट घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन बग्गीतनं कर्तव्य पथाकडे रवाना झाले। त्यानंतर उपराष्ट्रपती धनखड यांचं कर्तव्य पथावरती आगमन झालं। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचं कर्तव्य पथावरती स्वागत केलं। राष्ट्रपतींच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं। यावेळी तोफांची सलामी देण्यात आली। यावर्षी प्रथमच 100हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची सुरुवात केली। शंख, ढोल, ताशा आणि तुतारीच्या गजरानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। अशोक चक्र प्रदान करण्यात आलेल्या वीरांनी देखील यावेळी सहभाग नोंदवला। फ्रान्सचं बँड पथकही यावेळी संचलनात सहभागी झालं होतं। यानंतर कर्तव्य पथावरती टँक T-90 भीष्म पाहायला मिळाला। या टँकची ओळख जगातील सर्वोत्तम रणगाड्यांपैकी म्हणून केली जाते। यानंतर कर्तव्य पथावर अवतरला ते म्हणजे नाग क्षेपणास्त्र। नाग क्षेपणास्त्र हे रणगाडाभेदी मारा करणारं क्षेपणास्त्र आहे। हे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र असून ह्याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे। यानंतर BMP-2K टँक कर्तव्य पथावरती दाखल झाला। या क्षेपणास्त्रामध्ये रात्रीच्या अंधारातही 4 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। स्वदेशी बनावटीचे पिनॉक रॉकेट लॉन्चर यावेळी पाहायला मिळाला। 44 सेकंदात 40 किलोमीटर पर्यंत मारा करून 12 रॉकेट डागण्याची क्षमता पिनाकमध्ये आहे। यानंतर वेपन लोकेटिंग रडार, ड्रोन जॅमर, पृष्ठभागावर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आणि मल्टीफंक्शन रडार पाहायला मिळाले। मद्रास रेजिमेंटच्या तुकडीनं संचलनाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कर्तव्य पथावरती राजपूत रेजिमेंटच्या पथकानं संचलन केलं। यंदा कर्तव्य पथावरती पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळाला। यासोबतच BSF महिला बँड पथकानेही यावेळी सहभाग नोंदवला। कर्तव्य पथावरती संचलनात यावर्षी नारी शक्तीचं दर्शन, विविध सैन्य दलांच्या पथक प्रमुखपदी महिला अधिकारी आणि महिला सैनिकांच्या पथकांचं संचलन झालं। यावेळी NCC आणि NSSच्या विद्यार्थिनीही संचलनात सहभागी झाल्या। कॅमल रायडर्स BSFची तुकडी यावेळी संचलनात सहभागी झाली होती। यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे चित्ररथांना। कर्तव्य पथावर दाखल झाला अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ। विकसित भारत या संकल्पनेवरती आधारित चित्ररथ साकारण्यात आला होता। इस्रोच्या चित्ररथावरती चांद्रयान 3चं लँडिंग आणि आदित्य L1 साकारण्यात आलं होतं। माझं कुटुंब माझी ओळख हा संदेश हरियाणाचा चित्ररथ देत होता। मणिपूरच्या चित्ररथावरती कमळापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्त्राचा देखावा साकारण्यात आला होता। मध्य प्रदेशच्या चित्ररथातनं आत्मनिर्भर नारीचा संदेश देण्यात आला होता। ओडिसाच्या चित्ररथावरती महिला सशक्तीकरणाचा नारा देणारा देखावा साकारला होता। छत्तीसगडमधील आदिवासी संस्कृती आणि परंपरेचं दर्शन चित्ररथाद्वारे झालं। पधारो मारो देशचा नारा देत राजस्थानचा चित्ररथ कर्तव्य पथावरती दाखल झाला। शिवराज्याभिषेकाच्या 350व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला होता। शालेय शिक्षणात आंध्र प्रदेशची झालेली प्रगती त्यांच्या चित्ररथावरती पाहायला मिळाली।
लडाखच्या चित्ररथावरती महिला सशक्तीकरणाचा नारा देणारा देखावा साकारला होता. तामिळनाडूमधील इतिहास जमा झालेली मतदानाची परंपरा कशी होती हे दाखवणारा देखावा साकारला होता. गुजरातच्या सीमालगत परिसरातील संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवणारा चित्ररथ साकारला होता. विकसनशील पर्यटनाचा देखावा मेघालयनं साकारला होता. टसर सिल्क कसं साकारलं जातं ह्याचा देखावा या चित्ररथावरती पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशच्या चित्ररथावरती अयोध्या राम मंदिराचा देखावा साकारला होता. तेलंगणातील स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या योगदानाचं दर्शन चित्ररथावरती पाहायला मिळालं. यानंतर CSR, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अशा अनेक विभागांनी आपले देखावे साकारले होते. कर्तव्य पथावर भारतातील पारंपरिक नृत्यकलेचा आविष्कारही पाहायला मिळाला. यावेळी 100हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली. यानंतर लष्कराच्या जवानांनी बाईकवरील चित्तथरारक कसरती सादर केल्या. तब्बल 65 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. यावेळी महिला बाईक रायडर्सनी केलेल्या साहसी कसरतींनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. कधी शिडीवर चढून केलेली कसरत तर कधी बाईकवरील तिहेरी पिरॅमिडवरील दृश्य थक्क करणारी होती. यानंतर आगमन झालं ते वायुसेनेतील विविध विमानांचं. वायुसेनेतील अपाचे, एवॅक्स सिस्टीम, राफेल, तेजस, सुखोई या आणि अशा विविध सैन्य विमानांच्या चित्तथरारक कसरती यावेळी पार पडल्या. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.